नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ या कारणासाठी आहे की आम्हाला समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या फोन नंबरवरती दिवसभरामध्ये 25 ते 30 कॉल येतात की आम्हाला घरबसल्या काम पाहिजे. मग आज मी तुम्हाला सांगणार आहे घरबसल्या कामांची एक जवळपास 10 असे व्यवसाय आहे की तुम्ही विना भांडवल घरबसल्या करू शकतात. तर चला तर आपण घरबसल्या कामाच्या व्यवसायांकडे वळूया. तर कोरोनामध्ये बऱ्याच उद्योजिका ज्या घडल्या तो व्यवसाय होता म्हणजे रिसेलिंग. तर आपण प्रॉडक्ट घेऊन विकणे. समजा भाज्यांच्या बाबतीमध्येही आपल्याला तसा अनुभव आला की कोरोनामध्ये घरबसल्या भाज्यांसाठी बरीच रिक्वायरमेंट असायची आणि त्या अनुभवामधून कित्येक गृहिणींचे उद्योग सेट झालेले आहेत. तर रिसेलिंगचा व्यवसाय आपण करू शकता. रिसेलिंग म्हणजे एकीकडून प्रॉडक्ट घेऊन दुसरीकडे विकणे. त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटही नसते. समोर आपण सांगू शकतो की माझा सेल झाल्यानंतर मला क्रेडिटवर काही दिवसासाठी रॉ मटेरियल दे. त्यानंतरचा दुसरा व्यवसाय जो आहे की आज मार्केटची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला ट्रिप प्लॅनिंग करायचे असतात, तिथले व्हेन्यू माहिती नसतात, हॉटेल्स माहिती नसतात, साईट सीन्स माहीत नसतात. तर आपण जर असे पॅकेजिंग ट्रॅव्हल एजंट म्हणून जर ती सुविधा दिली तर त्यासाठी गरज आहे ते गुगलवर सर्च करण्याची, तिथलं व्हेन्यू, डेस्टिनेशन आणि तिथले हॉटेल्स, ती सुविधा, ते पॅकेज आपण ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून देऊ शकतो. अगदी आपल्याला कुठं जायचं आहे तर बुकिंग करण्यासाठीही काही महिलांना वेळ नसतो किंवा माहितीच्या अभावी होत नाही. तर आपण गुगलवरून हा बिझनेसही सेट करू शकतो. नंबर 3चा बिझनेस जर असेल तर तयार पिठे विकणे. तर तयार पिठे विकणे म्हणजे समजा थालीपीठ हा पौष्टिक नाश्ता असतो किंवा काही प्रीमिक्स असतात जे आपण एकीकडून घेऊन दुसरीकडे विकू शकतो. की त्यासाठी तुम्हाला गरजेचं नाही की स्वतःच ते पीठ तयार केलेले असतात. काही गरजू महिला असतात जसे आमच्या संस्थेच्या माध्यमातूनही गरजू महिला विक्रीसाठी पिठे द्यायला तयार असतात. तुम्हाला संपर्क करणं गरजेचं आहे. नंबर 4चा व्यवसाय असतात ओली पिठे विकणे. जसे इडलीचं पीठ असतं, मूग डोस्याचं पीठही आजकाल मार्केटमध्ये चांगलं चालतंय. अशी वेगवेगळ्या प्रकारची ओली तयार पिठे. जसं वर्किंग लेडी ज्या असतात त्यांच्याकडे वेळ कमी असतो की इडलीचं पीठ भिजवण्यासाठी वेळ नसतो किंवा डोसे खायचे, वेगवेगळे नाश्ते जे खायचे, तर ओली पिठंही आपण विकू शकतात. नंबर 5चा व्यवसाय जो आहे तर त्याला व्यवसाय नाही म्हणता येणार, सामाजिक कार्यही म्हणू शकतो आपण. एक चांगली आपल्याला त्याच्यातून एक आशीर्वाद, दुवा मिळू शकतात लोकांच्या. आजची पिढी जी झालेली आहे धकाधकीच्या युगामध्ये आई वडील मुलांना वेळ देऊ शकत नाही. म्हणजे दोघंही कामानिमित्त बाहेर असल्याने मुलांना संस्काराची जी गरज असते तर तिथं कुठंतरी अभाव असतो. तर ते संस्कार वर्गही आपण कमी फीजमध्ये चालू करू शकतात घरबसल्याही. आपण जर चांगले स्तोत्रमंत्र पठन केलं, थोडासा अभ्यास केला आणि त्या मुलांना आपण संस्कार वर्गाचे क्लासेस देऊ शकतो. नंबर 6चा व्यवसाय घरगुती शिकवण्या, ज्याची आत्ता सध्याला गरज आहे. आपल्याला जरी वाटतंय की मी चालू केली तर माझी ट्युशन चालेल का, मला रिस्पॉन्स मिळेल का, काय करू कसं. तर ज्या आम्हालाही बऱ्याच वेळा फोन येतात की आम्हाला घरबसल्या काम पाहिजे. तर त्या महिला ग्रॅज्युएट असतात, चांगल्या शिकलेल्या असतात, PhD असतात, पण त्यांना कम्फर्ट झोन किंवा घर सोडून, काही बंधनामुळं, काही कारणामुळं घर सोडून काम करायचं नसतं. तर त्यासाठी शिकवण्या हाही एक उत्तम पर्याय आहे. केटरिंगचा व्यवसाय आहे. घरगुती शिकवण्यानंतर दुसरं केटरिंग. आपण घर बसल्या आपण जर एक आपलं पोर्टल तयार केलं किंवा आपल्या जाहिरातींसाठी आपलं FB पेज, इन्स्टा पेज तयार केलं आणि त्यावर जर आपल्या व्यवसायाची माहिती टाकली तर केटरिंगचा व्यवसाय तुम्ही घर बसल्या ऑर्डर घेऊन डंजो बॉईज सारखे म्हणजे सर्व्हिससाठी आजकाल लेडीजही ती सर्व्हिस देतात. आपण स्विगी, झोमॅटो वगैरे पाहतो की त्या लेडीज, जेंट्स येऊन आपल्याला ती सर्व्हिस देतात. नॉमिनल चार्जेस आपण सर्व्हिसचे देऊ शकतो. घरबसल्या आपण केटरिंगचा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो. नंबर 7चा व्यवसाय आहे की शेअर मार्केटिंग प्रशिक्षण देणे किंवा आपण स्वतःही शेअर मार्केटिंगबद्दल करू शकतो. कमी वेळामध्ये 9 ते 3मध्येच तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे. एक PC किंवा लॅपटॉप घेऊनही आपण तो व्यवसाय चालू करू शकतो. तर किंवा शेअर मार्केटिंग शिकलो आपण आणि इन्व्हेस्टमेंटला मला भीती वाटते, काय करू कसं, तर शेअर मार्केटिंगचे क्लासेसही आजकाल खूप चांगल्या प्रकारे चालतात. नंबर 8चा व्यवसाय जो आहे तर तो स्पोकन इंग्लिश क्लासेस. बऱ्याच महिलांना एक न्यूनगंड असतं की काही उद्योजिका आहे, काही चांगल्या शिकलेल्या क्वालिफाईड लेडीज आहे ज्या बिझनेस करताय, पण इंग्लिश कसं बोलायचं, काय कॉन्फिडन्स नसतो, न्यूनगंड वाटतं, मला इंग्लिश बोलता येत नाही. तर स्पोकन इंग्लिशचा क्लासेस हा एक
चांगला व्यवसाय होऊ शकतो आपल्यासाठी. नंबर 9चा व्यवसाय जो आहे, तर आजकाल आपण जर पाहिलं की नोकरदार महिला असतात किंवा व्यावसायिक महिला असतात, त्यांना वेळेअभावी पालेभाज्या निवडायला वेळ नसतो. तर अशा भाज्या निवडून आपण एक विशिष्ट चार्जेस अल्पदरामध्येही त्या भाज्या त्यांना निवडून देऊन पोहोच करू शकतो. नंबर 10चा व्यवसाय जो आहे, की काही गृहिणींना अर्जंटमध्ये साडी पिको फॉल, ब्लाऊज शिवून वर्क करून पाहिजे असतं. परंतु त्यांना त्या टेलरपर्यंत जाण्यासाठी काही वेळ नसतो किंवा माहितीही नसतं. तर आपण जर त्या टेलरची, वर्क करणाऱ्या लेडीजची माहिती घेतली, पिको फॉल करणाऱ्या लेडीजची आणि मधला दुवा जर आपण बनलो, की होम सर्व्हिस चालू केली आपण, त्या आपण आपली त्यांच्यापर्यंत जर सांगितलं, की आम्ही तुमच्या साडी पिको फॉल, ब्लाऊज आणि योग्य वेळेमध्ये आणून देऊ, तर तीही आपल्याला तोही आपला चांगला एक व्यवसाय होऊ शकतो. उत्तम प्रकारे आपण रन करू शकतो. पण आत्ता तुम्हाला ज्या 10 व्यवसायांची यादी सांगितली, याच्यासाठी गरजेचं आहे तर आपल्याला स्वतःला अपडेटेड राहणं आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करणं. कारण आजचा जमाना हा डिजिटल जमाना आहे आणि तुम्ही काय व्यवसाय करता, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाची ताकद वापरणं आणि मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. व्यवसाय कुठलाही असू द्या, मार्केटिंगशिवाय लोकांपर्यंत कळणार नाहीये तुम्ही काय करता. तर त्यासाठी डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर करणं गरजेचं आहे. स्वतःचं एफ-बी अकाउंट असावं, Instaचं अकाउंट असावं, एफ-बी पेज, Insta पेज, LinkedInलाही चांगल्या प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता किंवा स्वतःची वेबसाईट बनवू शकता. याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीये. Googleच्या माध्यमातून डेटा जमा करू शकता तुम्ही. या 10 व्यवसायांच्या व्यतिरिक्त अजूनही एक आठवलेला व्यवसाय सांगते, कंटेंट रायटिंग. ही काळाची गरज आहे, की एखाद्यासाठी तुम्ही घरबसल्या अभ्यास करून कंटेंट देऊ शकता. त्याचेही चांगले चार्जेस मिळतात तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्याकडून विसरलेला 12वा बिझनेस मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ एडिटिंग. आजकाल काळाची गरज झालेली आहे. सोशल इन्फ्लुएन्सर असतात, राजकीय क्षेत्रातले असू द्या, आध्यात्मिक क्षेत्रातले असू द्या, शैक्षणिक क्षेत्र कुठलंही नाही, व्यावसायिक क्षेत्र असू द्या, ज्यांना व्हिडिओच्या माध्यमातून मार्केटिंग करायची आहे किंवा क्रिएटिव्ह बॅनर अर्जंट करून पाहिजे, तर त्याचा जर तुम्ही कोर्स केला, तर तोही एक उत्तम प्रकारे आपल्याला व्यवसाय होऊ शकतो. तर आज हे 12 व्यवसायांची माहिती दिली. पुढं आपण ह्याच व्यवसायांची माहिती अजून डीपमध्ये कशी करता येईल किंवा अजून एक्स्ट्रा काय माहिती देता येईल घरबसल्या करण्यासारख्या कामांची, तो व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. हा पार्ट 1 समजून बघा. पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा आणि अजूनही ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर कृपया राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती मिळवा. धन्यवाद.